सो दिस इज माय बेड. एक नंबर. त्याला बोलून ठेवलेलो की बाबा खालचा बेड दे. आता या रूममध्ये 4 बेड्स आहेत आणि 2 बाथरूम आहे, विच इज मोर दॅन हे याचं जंगल पासून. आणि ए सी आणि बाहेरचा व्ह्यू असा आहे. सी फेसिंग व्ह्यू दिलं नाही, आय डोंट नो वाय. सो दिस इज द प्रॉपर्टी. आणि समोर इथे बीच आहे. इथे पूल विल आहे, यू कॅन सिट इन अ पूल. इथे असंच इक्वेशन आहे. इथे पण रूम्स आहेत आणि तिथे पण रूम्स आहेत. आणि इथे पण तुम्ही काम करू शकता. आणि ह्याच्याबरोबर खाली एक कॅफे आहे, तिथे पण तुम्ही काम करू शकता. आता हे खाली रोड आहे आणि बाईक आपलं कुठे गेलं, बाईक आपलं हे बाईक. आणि इकडून गेलं तर इथे सी आहे सगळं, म्हणजे बीच. सनसेट होत आहे, इथून सनसेट छान दिसेल. आणि या साईडला गेलं ना तिथे अरंबोल बीच आहे. तर हे मोस्टली असं दिसतं लॉस्टेल इकडचं. त्या साईडला वाटतं दुसरं काहीतरी एक आहे. यो तर बघायला गेलं ना तर प्रॉपर्टीचं लोकेशन चांगलं आहे. म्हणजे याच्यामध्ये बघायला गेलं तर प्रॉपर्टीचं लोकेशन चांगलं आहे, पण किती ॲक्सेसेबल आहे देव जाणे. जेवणाचं जरा आहे कटकट मला वाटते, पण इट्स टू अर्ली टू से. कारण अजून आता येऊन मला ऑलमोस्ट 2-3 तास झाले, पण 2-3 तास कामच करत होतो. तो आता एक मुलगा आला आहे, विच इज फ्रॉम जयपूर आय गेस. तर तो इथे आला अरंबोलला सर्फिंग शिकायला. तो 5 दिवस इथे आहे. मी इथे 3 नाईट्स आहे इथे. तर बघूया की आसपास काय भेटतं आहे खायला, मच्छी खायला काय भेटतं आहे का. अरंबोल पीस हां ते झालं. अजून काय इकडे आता हॉस्टेलचं एक प्रॉब्लेम आहे. हॉस्टेलरचं मला एक प्रॉब्लेम सारखं खटकतं की इकडे नॉनव्हेज भेटत नाही. जास्तीत जास्त अंडं भेटू शकते, पण आला गोवामध्ये आहे तुम्ही, पण बिअर दारू सगळं भेटतं आहे, पण नॉनव्हेज नाही भेटत आहे. सो विच इज म्हणजे आता नेक्स्ट ट्रिपला किंवा ह्याच्यामध्ये कन्सिडर करायला लागेल की का असं का. आणि जे व्हेज पण हा एक्सपेन्सिव्ह आहे इकडे पण. म्हणजे ह्याच्या आतच साधं चहा तुम्हाला 51 रुपीजला पडतं. साधं कॉफी चहा म्हणजे टॅक्स विक्स सगळं हे करून. सो गोवामध्ये जेवण आहे बाबा महाग, ते एक बॅकड्रॉप आहे बाबा. पण कम्पेअर टू ते ना हे ते जरा जास्त होतं, कारण ते मार्केटच्या एकदम आतच होतं. आता इकडे कुठे मार्केट नंतर बघायला लागेल. सो मग आता मी तिथून त्या साईडनं आलो आहे. इथून असं एक ब्रिज आहे आणि हे आहे मॅड्रम बीच. बीच म्हणजे इथे एक बॅकवॉटर टाईप आहे. त्याच्यामुळे प्रत्येक रिसॉर्ट्स आहेत ना त्या लोकांनी हे बनवलंय, असे ब्रिजेस बनवले लाकडाचे. कारण तेच एक सोर्स आहे एंटर करायचा बीचवरती. आणि इकडून सरळ गेलं तर मग अरंबोल बीच येतं. सो अरे वा, इथे पॅराग्लायडिंग होत आहे. हे दिसतंय बघा. काय वेगळं टाईपचं हे आहे, म्हणजे ते वरती माणूस नसतो, खाली याच्यामध्ये सर्फिंग करत ते जातं, असं काहीतरी आहे ते. हे जरा मोठं वाटतं बीच. हे मोठं बीच आहे. अरे शॅक्स पण हे थोडंसं म्हणजे हे डिफरंट आहे ह्याच्यापेक्षा, पवलमपेक्षा. आता पाणी जरा आतल्या साईडला आहे. मे बी थोडंसं अजून हे सनसेट नंतर थोडंसं आत येईल, हे इथपर्यंत येईल ते. बट हे मोस्टली थोडंसं अलिबाग बीच सारखंच आहे. आणि हे एरिया पण त्याला अलिबाग सारखंच मला वाटतंय. आणि काय असं काय नवीन काय नाही याच्यामध्ये, पण थोडंसं क्लीन दिसतंय.
बघूया आता अजून कुठे आत धावलो तर समजेल ते. इथे छानपैकी एक प्री वेडिंग शूट चालू आहे व्यवस्थित, म्हणजे ट्रायपॉड विपॉड घेऊन आणि हे ते काय फ्लॅश घेऊन व्यवस्थित लोक काढतात आहे, म्हणजे फुल प्रोफेशनल शूटिंग टाईप होत आहे करून. आणि सनसेट किती छान दिसतंय ते बघा, तो गिम्बल घेऊन तो करतोय. फॉरेनर जरा कमी दिसतात इकडे, पण इंडियन लोक पण आहे, पण एवढं क्राऊडेड बीच नाही आहे, एकदम सॉर्टेड आहे जरा. ते आता हे म्हणतात की नॉर्थ गोवा जास्त हॅपनिंग आहे ह्याच्यापेक्षा, पण ते जरा सायलेंट वाटलं मला आणि शांत. ते सायलेंट आणि व्यवस्थित वाटलं. हे पण आहे, पण ह्याचं पण एक वेगळं चार्म आहे. ते मस्तपैकी सनसेट आहे आणि मी इथे बसलोय. एक हँगआउट करून एक बीच साईड रेस्टॉरंटच आहे. त्याचं नाव ऐकलंय आणि याचे हे चांगले आहेत, काय म्हणतात त्याला, रिव्ह्यू चांगले आहे म्हणून इथे आलोय. एक्सपेन्सिव्ह आहे असं मला वाटतंय, पण थोडंसं स्वस्तातलंच काहीतरी खाईन, कारण लंच स्किप झालंय. थोडंसं ब्रंच टाईप काहीतरी करेन, नाहीतर मग अजून दुसरीकडे जाऊन मग डिनर करून टाकेन. तसंच आहे, तसंच आत्ता असंच प्लॅन आहे. इथून हॉस्टेलवरनच, सॉरी हॉस्टेल सारखं बोलतोय, पण द हॉस्टेलर्स वरनं आहे ना 600 मीटर मध्ये एक हे आहे, काय म्हणतात त्याला, रेस्टॉरंट आहे गणेश करून. तिकडे म्हणतात की थाळी चांगलं भेटतं करून, गोवन थाळी. तर तेच खायला चाललोय मी. चाललोय ओनली 600 मीटर, सो इट्स बेटर टू यू कॅन वॉक. टू बी व्हेरी फ्रँक, हे लाऊड आहे, हे एरिया जरा लाऊड आहे अपार्ट फ्रॉम म्हणजे कम्पेअर टू कोवलम. आणि हा, दिस इज अ पार्टी पार्टी एरिया टाईप. तर ते जाऊन बघूया आता कसं थाळी असते करून. थाळीच्या शोधात चिकन मसाला आणि चपाती खातोय. ते गणेश बंद होतं म्हणून याच्या पुढे एक कोमल करून आहे तिथे आलंय. म्हणजे खूप साधं रेस्टॉरंट आहे, एकदम मीडियोकर आहे आणि रिझनेबल आहे. टेस्टी आहे की नाही माहित नाही. 1 2 3 4 पीस दिले त्याने. बघूया, अजून थोडंसं रिसर्च केलं तर बरं झालं असतं. पुढे शोभा किचन करून एक आहे, तिथे थाळी भेटलं असतं. उद्या जाऊया, उद्या पण तर खायचंय. आता कांदा लिंबू नाही आहे का? कांदा लिंबू ते मागावं लागतं. ओके तिकडे चला हे संपूया, जाऊया परत तरी. आता जस्ट बाहेर निघालोय. इथे एक गोष्ट आहे, रॉस ऑमलेट करून ते खायला जातोय. तर इथे येऊन आज आता चहा पिलं. 20 रुपयाला चहा होतं. ओके होतं, असं म्हणजे एकदम भारी नव्हतं, पण चांगलं होतं. इथे सगळे थोडेसे टपरी आहेत. इथे काय काय भेटतं, इथे इलेक्ट्रिक सबस्टेशन. तर बेसिकली एवढं नाही आवडलं मला हे जागा कम्पेअर टू म्हणजे कम्पेअर टू ह्याचं पालोलम. ते म्हणजे सगळं म्हणजे असं लांब टाईप आहे. आणि असं हे नाही म्हणजे सगळं एका सगळं म्हणजे कन्व्हिनियंट नाही. आणि जेवणाचं इथे वाढले आहे. जो इथे लाईनीमध्ये भरपूर रेस्टॉरंट आहेत, बट फॉर टू बी व्हेरी फ्रँक, गोवामध्ये जेवण स्पेशली या एरियामध्ये जेवण एक्स्ट्रीमली म्हणजे खूप महाग. म्हणजे विटेवर कॅफे यू जस्ट गोईंग आणि जर तुम्ही टेक करत असेल ना, लिटरली जरा म्हणजे कंटाळून जाईल माणूस, कारण एवढं हे प्रॉब्लेमॅटिक आहे. इथे फॉरेनर्स पण भरपूर आहेत, पण ते फॉरेनर्स गाडीवरती दिसणार तुम्हाला. असं म्हणजे मोस्टली म्हणजे हे 2 व्हीलरवरती दिसणार. तिथे कसं होतं, फॉरेनर्स असे चालायचं विलत आहे जे हे करतं. तर ते ॲक्च्युली एरिया जर छोटा होता, हे जरा मोठा एरिया आहे म्हणून तिथून तिथे जाण्यासाठी फॉरेनर्स गाड्या वापरतात. आणि बीच टू बी व्हेरी फ्रँक इट्स जस्ट लाईक अलिबाग. इव्हन हे एरिया पण असं अलिबागसारखंच म्हणजे वाईफ आहे. सो आय डोंट थिंक सो की बाबा इथे कधी म्हणजे आय वुड ट्राय टू कम अगेन. आणि स्पेशली तर जेवणाचं आता इथे गोवामध्ये त्या हिशोबाने आलेलं की बाबा चांगलं जेवण भेटेल, म्हणजे मच्छीची काय भेटेल, स्वस्त भेटेल, पण असं काही नाही. मच्छी आहे इथे पण स्वस्त नाही. अँड वॉट एव्हर ते चार्जेस ह्याच्यामध्ये जेवढे चार्ज करतात हे लोक,
ते खूप जास्त चार्ज करतात. इव्हन बीच साईड असलं किंवा हे असलं तर खूप जास्त चार्ज करतात. म्हणजे तेवढ्या ह्याच्यामध्ये माझं ऑलमोस्ट एकाच दिवसाचं जेवण होऊन जाईल. त्या हिशोबाने मी ट्रॅव्हल करतो आणि येतो जातो. आता हे कुठे, आता इथे ऑमलेट सेंटर कोण एक आहे काय ते मी आलो आहे ऑमलेट रॉस सेंटरमध्ये. ते रॉस ऑमलेट बनवतात ते. आपण काय कुठे सो इट वॉज अ वंडरफुल प्लेस. आमलेट सेंटर याचं लोकेशन मी देऊन टाकेन, कारण फॉर्च्युनेटली मला हे गुगल मॅप्समध्ये भेटलं. आता असंच ज्याच्याबद्दल सांगू तर बघा, मी खूप फर्स्ट टाईमच मी हे म्हणजे ट्राय केलं आहे रॉस ऑमलेट आणि हे. सो मला आवडलं लिटरली. छान आहे. म्हणजे कॉन्सेप्ट खूप सुंदर आहे. म्हणजे जे हिरवा कलरचं आपण चिकनचं ग्रेव्ही करतो ना खोबरेवालं, ते त्याच्यावरती त्या लोकांनी आमलेटवरती घालतात. मग ते एक आमलेट असतं 2 अंड्याचं मसाला आमलेट, त्याच्यावरती ते रस्सा आणि एक चिकनचा तुकडा म्हणजे बोनलेसचं. छान भेटलं एकदम. एक पावच खाल्ला आणि पाव त्याचं जरा वेगळं होतं. हे कुठला पाव म्हणजे गोवन पाव म्हणतात किंवा काय दुसरं काय म्हणतात, काय असलं तर सांगा मला कमेंटमध्ये. मी थोडंसं ब्लॉग करतो पण आसपास खूप आवाज खूप होतं आणि प्लस ते जरा कॉन्शियस झालेले मी जर व्हिडिओ काढत होतो म्हणून. सो पण त्यांना मी विचारलं की ते चांगलं गोवन फिश थाळी कुठे भेटतं. मग त्यांनी 1-2 ठिकाणी सांगितलं त्यांच्या हिशोबाने. तर बघूया, ट्राय करूया तिथे पण. तर आता हे आरंभोळ आलं आणि हे जरा म्हणजे कसं ते टाईपचं वाईब देतं आहे म्हणजे जसं पालवलं होतं. टू बी व्हेरी फ्रँक, मी ते जागा खूप चुकीचं निवडलं. मी हॉस्टेलर्स चुकीचं निघालं. जो इथे मी दुसरं काय ऑप्शन बघत नाही आहे. मी म्हणजे शिफ्ट तर व्हायचंच नाही आहे. जस्ट एक असं वाईल्ड गेस केलं असतं तर बरं झालं असतं. तर ते कसे दुकानं आहेत जरा आणि थोडेसे लोकल लो प्रोफाईल हॉटेल्स पण आहेत, दारूचे हे सगळं दुकानं. तर ते ठीक आहे, काय इश्यू तर नाही आहे. तर इथून पुढून आरंभोळ बीच आहे इथे. हां, हे कसं जरा चांगलं, जरा हसल बसलवालं थोडं एरिया आहे. लोक फिरतात आहे, बारवीरमध्ये जातात आहे आणि कॅफेचे पण आहे इथे. अशा सगळ्या एरियामध्ये थांबलो असतो तर जरा बरं झालं असतं. सो लेसन लर्न. नेक्स्ट टाईम म्हणजे येणार तर नाही मी, बट अशा ठिकाणी जरा बघायला लागेल राहण्यासाठी. बापरे, जरा आरामात चालवायला लागेल. इथे जरा लोक लहरफ चालवतात आहे. लक्ष्मी गेस्ट हाऊस. ओके, कॅफे मित्रा. नाईस. इथे पण असं छोटं मोठं कुठे ना कुठे हॉस्टेल भेटलं असतं, पण जाऊ दे, काय बोलणार आता. भारी आहे यार. म्हणजे हे ॲक्च्युली हॅपनिंग जागा आहे खूप. असं वाटतं उगाच घेतलो तिथे. आता लिटरली प्रत्येक ह्याच्यामध्ये रिग्रेट होतं मला. बापरे, चांगलंच मोठं मार्केट आहे. कारण मग फणी घ्यायला विसरलेलो. तर 10 रुपयाला फणी. ते नॉर्मली मराठी बोलतात इथे. याला विचारायचं का? ओके. सो हे आरंभोल मार्केट विच इज एक्स्ट्रीमली नाईस, ब्युटिफुल. बरंच म्हणजे जागा आहेत, बरंच दुकाने आहेत.
टेक्निकली काय म्हणजे शॉपिंगसाठी चांगलं आहे. आता युजली काय हे तर शॉपिंग तर मी करणार नाही आहे, बट इट्स नाईस टू नो. एक म्हणजे थीम कॅफे विफेज बरेच आहे तिथे. इथे राहिलं असतं तर बरं झालं असतं. हो 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 हो. सो ज्यांना बी असं वाईब पाहिजे असेल ना, मॅन्ड्रममध्ये राहू नका, इथेच राहा. इकडे कुठलं हॉस्टेल नाही तर हे बघा आणि इथेच राहा. काही गरज नाही तिकडे जायचं. वो गलती मैंने की है, आप मत करना. आणि बाय द वे मी जास्तच वेळा रिग्रेट करतोय